हे विवाहित आहेत, तू त्यांच्याकडे जा, तुझं काम होईल. मी पाठवलं म्हणून सांग. आला रामाच्या मंदिरात, रामाचं दर्शन घेतलं. तुझं विना रामा, तुझं विना रामा मज नाही, तुझं विना नाही. त्याला दुसरीच अडचण होती. त्याने सांगितलं तेव्हा माझं लग्न होत नाही. रामप्रभूने आशीर्वाद दिला, आज होऊन जाईल म्हणे तथास्तु. सकाळी 11ला आशीर्वाद घेतला, 3 वाजता अक्षता पडल्या, लग्न झालं. लग्न झाल्यावर घरी आला. घरी आल्यावर घरी बसाव की नाही, पण ना मिळती चीज मिळाली की भलती अप्रूप असते माणसाला. शेजारच्या गावात एक जत्रा होती, जत्रेला भलती गर्दी होती. जत्रेला गेला, एकटा जावं का बायकोला घेऊन गेला. त्याच दिवशी सेम डे जत्रेत इतकी गर्दी की त्या गर्दीमध्ये त्याची बायकोच हरवली. एक तर मिळत नव्हती, खूप शोधली पण सापडेना. पुन्हा रामाच्या मंदिरात आला. रामप्रभू तुम्ही दिली पण माझ्याकडून हरवली, माझी बायको सापडत नाही, मदत करा. रामाने सांगितलं रॉंग नंबर, माझी हरवली होती, मला सापडत नव्हती, मला हनुमानजींनी सापडून दिली, तू त्यांच्याकडे जा. पुन्हा मारुती गावाकडे यावं लागलं. बघा, कुणाकडे मागावं हे कळलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल कुणाकडे मागावं, काय मागावं, केव्हा मागावं. आता एखादा दानशूर माणूस आहे, त्या माणसाची द्यायची पण इच्छा आहे, पण तुम्ही त्याला अशा काही प्रसंगात मागितला की त्याच्या घरचं कोणीतरी मेलंय आणि मृत्यूची त्याची अंत्ययात्रा चालू आहे. त्या अंत्ययात्रेत तुम्ही जाऊन म्हटलात 5 पोते धान्य दान करता का? तो म्हणाला अरे काही कळतं का बाबा, इथं अंत्ययात्रा चालू आहे, तू दान मागायला आला आमच्याकडे. म्हणजे केव्हा मागावं हेही कळायला पाहिजे. असो, आता त्याच्याबद्दल फारसा विस्तार मी इथे करत बसत नाही. मागणीचे खूप सारे प्रकार आहेत, त्याच्याबद्दलचे अनेक नियम आहेत, पण सगळ्या मागण्या या शेवटी आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी दुःखापर्यंत पोहोचवतात. इच्छा पूर्ण झाली म्हणजे जीवन सफल झालं असं नाही. एक इच्छा पूर्ण झाली की पुढे दुसरी इच्छा निर्माण होते, दुसरी इच्छा पूर्ण झाली की तिसरी इच्छा निर्माण होते, आणि इच्छा माणसाच्या कधीही संपत नाही. अगोदर वाटतं मला 1000 मिळावे, तेवढे मिळाले की वाटतं 50 मिळावे, 50 मिळाले की वाटतं लाख मिळावे, लाख मिळाले की कोटी. एकावर किती शून्य दिले म्हणजे तेवढे मिळाल्यावर आपण खरंच समाधानी होऊ. जे लोक आरोपपती आहेत ते तरी शांत बसलेत का न कमवता? बोला, न कमवता बसलेत का? त्यांना सुद्धा असं वाटतंय आम्ही आरोपपती जरी असलो तरी सुद्धा आमच्याकडे कमीच आहे, आणि म्हणून ते अजून त्याच्या मागेच लागले. इच्छा कधीही संपत नाही. अपेक्षा एक अशी गोष्ट आहे, ज्ञानोबाने म्हटले ज्याच्याकडे अपेक्षा नाही तो जगात सुखी आहे. जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही निघावा, सुखाची चढावा जयाचे असणे. आणि अपेक्षा करायचीच असेल, काही मागायचंच असेल तर ते मागण्याकरता योग्य गोष्ट एकच आहे, आणि ती म्हणजे भक्त कल्प कामद्रुम, भगवंताच्या चरणारविंदाची निस्सीम भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये कशी अशी जर मागणी देवाकडे मागितली तरच असं सुख मिळेल की ज्या सुखाचा कधीही नाश होणार नाही. हे जगद्गुरु तुकोबारांना माहित आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टींचा तुकोबाराने अवहेर केलाय. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित्त झाली. ब्रह्मदेवाचं पद सुद्धा शेवटी दुःख देणारच आहे. त्याच्यामुळे आम्हाला ते काही नको देवा, जे जे कर्मधर्म नाशिवंत आम्हाला मागायचंच असेल तर आम्ही तुम्हाला केवळ तुमच्या चरणाची सेवा आणि आमच्या अंतःकरणात तुमच्याबद्दल भक्ती वाढावी एवढंच मागणार आहे. आणि तेच मागणं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. मागणे ते मागू देवा, मागणे
भक्ती त्यांची सेवा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवाकडे मागूया. मागणे ते मागो, जे मागायचं ते देवाला मागू, दुसऱ्या कुणालाही मागणं बरं नाही. एक लक्षात ठेवा, खरंच जे अंतःकरणातलं मागायचंय ते कुणाला मागायला पाहिजे? भगवंताला. दुसरीकडे मागू नये. एका गावामध्ये एक साधू राहत होते आणि त्या गावामध्ये शाळा नव्हती. फार जुना काळ. आणि त्या राज्याचा जो राजा होता तो राजा त्या साधूचा बालमित्र होता आणि त्या गावातल्या माणसांना माहित होतं. त्याच्यामुळे ती गावातली सगळी माणसं त्या साधूकडे आली, त्यांना विनंती केली, महाराज आपल्या राज्याचा राजा तुमचा बालमित्र आहे, त्याने ठरवलं तर आपल्या गावामध्ये शाळा होईल, याच्यात काही अडचण नाही, पण तुम्ही जरा शिफारस केली तर बरं होईल. तुम्ही आमच्या सोबत चला आणि राजाकडे एक शाळा मागा. त्या साधूने सांगितलं, म्हणजे ठीक आहे चला जाऊ. गावकऱ्यांनी त्यांना घेऊन गेले. ज्या ठिकाणी राजा राहत होता महलामध्ये त्या ठिकाणी गेले. विचारलं राजासाहेब कुठे आहेत? म्हणले पलीकडे बगीच्यामध्ये काहीतरी त्यांचं चालू आहे. म्हटलं देवपूजा वगैरे. आता हा साधू त्यांचा बालमित्र आणि पुन्हा देवपूजा चालू आहे म्हटल्यावर त्यांनी सांगितलं मी पाहतो. बाकीची माणसं बसली आणि हा एकटाच साधू त्या बगीच्यामध्ये गेला. जाऊन बघतो तर काय, तो राजा दोन्ही हात जोडून काहीतरी प्रार्थना करत होता. आणि ती प्रार्थना त्या साधूनं पाठीमागे उभं राहून ऐकली. प्रार्थना अशी सुरू होती, हे भगवंता माझ्या राज्याच्या सीमांचा विस्तार होऊ दे. हे भगवंता माझ्याकडे जे धन आहे त्याच्यापेक्षा दुप्पट मला मिळू दे. हे भगवंता माझी कीर्ती अजून वाढू दे. हे भगवंता माझी सत्ता अजून वाढू दे. असं सगळं त्याने ऐकलं आणि तो साधू काही न बोलताच तिथून माघारी फिरला. पावलांचा आवाज आल्यामुळे त्या राजानं मागे वळून बघितलं. बघतो तर काय, तो साधू परत चाललाय. परत चाललेला पाठमोरा साधू बघून विचारला, अहो महाराज थांबा ना, का आले होते? काय मला मागायचं होतं का? बोला ना. त्याने सांगितलं, नाही आता मी तुम्हाला काहीही मागणार नाही. म्हणजे का बरं? तुम्ही तर माझे बालमित्र आहात, काहीही मागा देतो. त्याने सांगितलं, तसं नाही, मी तुझ्याकडे मागायलाच आलो होतो, पण इथं आल्यानंतर कळालं मी ज्याला मागायला आलो तो स्वतःच भिकारी आहे. कारण तू स्वतःच भगवंताकडे काहीतरी मागतोयस आणि तू ज्याला मागतोयस त्याची आणि माझी डायरेक्ट ओळख आहे. त्याच्यामुळे आता तू मध्ये येऊ नकोस. तो साधू निघून गेला. दृष्टांत संपला. आज सार लक्षात घ्या, या जगामध्ये खरोखर काही मागायचं असेल तर कुणाला मागावं लक्षात ठेवा. मागणे ते मागो. माणूस तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही, तो निमित्त होऊन येईल, पण वास्तविक दाता हा केवळ एक भगवंत आहे. आजपर्यंत जेही दिले ते त्याने दिले. आपल्याला हात पाय कान नाक डोळे भगवंताने दिले. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जेणे तुझोडसी नारायण नासे जीव पण भवरो. एवढंच काय, त्याने जीव आपल्याला दान दिला. जेणे हा जीव दिला दान तयाचे करण चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. देवाने जीव सुद्धा दान दिला. एवढंच काय, तर आपलं आयुष्य सुद्धा त्याने दिले. आपण बोलतो चालतो ही त्याची कृपा आहे. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. मात्र आपलं घडतं वेगळं, आपण देवाला मागतच नाही. आणि मागितलं काय महाराजांनी? करू भक्ती. शब्द लक्षात ठेवा, करू भक्ती. अगोदर मागितल्यानंतर सेवा मागितली. भक्ती आणि सेवेचा काय संबंध आहे? तर भक्ती या शब्दाचा व्याकरण शास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यानंतर भज सेवायाम हा धातू आहे. भज सेवायाम धातूपासून भक्ती हा शब्द निर्माण होतो आणि इन्नंत प्रत्यय तिथे जोडला. भक्त इन इति भक्ती. त्याच्यात नकाराधिकाराचा लोप होतो. चतुर्थी विभक्तीमध्ये द्विगु समास केला असता त्याचा टाक प्रत्यय होऊन भक्तीन त्याचा भक्ती शब्द निर्माण झाला. इन्नंताच्या नकाराधिकाराचा लोप होतो. आता भक्ती शब्दामध्ये सेवा आणि भजने या दोन गोष्टींचा अंतर्भाव आहे. भजने म्हणजे भावपूर्वक आणि सेवा म्हणजे श्रद्धापूर्वक स्वतःला समर्पित करून कायेने वाचेने मनाने भगवंताची सेवा करणं. सर्व भावे आलो तुझची शरण काया वाचा मन सहित देवा. याचं नाव भक्ती आहे. भावपूर्वक सेवा करणं म्हणजे भक्ती. आता भजने म्हणजे भाव असणं. ज्याच्या अंतःकरणात भाव आहे तोच देवाला भजू शकतो. भावे विन भक्ती, भक्ती विन. आता या भक्तीचे प्रकार शास्त्रकारांनी 9 सांगितले. या नवविधा भक्ती असा शब्द प्रयोग शास्त्रामध्ये आलाय. विष्णू पुराणात असा श्लोक आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम
सख्यम आत्मनिवेदनम। पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती, दुसरी भक्ती आहे कीर्तन भक्ती, तिसरी भक्ती आहे स्मरण भक्ती, चौथी भक्ती आहे अर्चन भक्ती, पाचवी भक्ती आहे वंदन भक्ती, सहावी भक्ती आहे पादसेवन भक्ती, सातवी भक्ती आहे दास्य भक्ती, आठवी भक्ती आहे सख्य भक्ती आणि भक्तीचा नववा प्रकार आहे आत्मनिवेदन रूप भक्ती। आता याला असं क्रमाने न सांगता एकदम आपण असंही म्हणू शकतो श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, वंदन, पादसेवन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन हे प्रकार बहुतेकांना पाठही असतील। पण या भक्तिशास्त्राचा थोडा विचार केल्यानंतर बारकाईने पाहिल्यावर मुख्य भक्तीचे प्रकार तीनच आहेत। एक प्रवेशात्मिका भक्ती, दुसरी साधनात्मिका भक्ती आणि तिसरी संबंधात्मिका भक्ती। प्रवेशात्मिका भक्तीचे ते तीन प्रकार आहेत, श्रवण, कीर्तन आणि स्मरण। त्याच्यानंतर साधनात्मिका भक्तीचे तीन प्रकार, अर्चन, वंदन आणि पादसेवन। आणि तिसरा प्रकार जे संबंधात्मिका भक्ती आहे त्याचे तीन प्रकार, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन। म्हणजे बघा, एखाद्या शाळेत गेल्यानंतर विद्यार्थ्याला सगळ्यात आधी काय करावं लागतं तर त्याच्यामध्ये प्रवेश घ्यावा लागतो, त्याचं नाव ऍडमिशन म्हणजे प्रवेश। तसं भक्तीमध्ये प्रवेश तीन प्रकारातनं होतो, श्रवणातनं प्रवेश होतो, कीर्तनातनं प्रवेश होतो किंवा स्मरणातनं प्रवेश होतो। मग साधनात्मिका भक्ती, शाळेत ऍडमिशन घेतल्यावर त्या विद्यार्थ्याला अभ्यास करावा लागतो, अभ्यास केल्यानंतर त्याला परिपक्वता येते, अभ्यास केल्यानंतर त्याच्या अंगी पात्रता विकसित होते, तो केला जाणारा अभ्यास म्हणजे साधना। आणि साधनात्मिका भक्ती तीन प्रकारची, अर्चन म्हणजे देवाची पूजा करणं ही साधनात्मिका भक्ती आहे, पादसेवन म्हणजे देवाच्या चरणाची सेवा करणं ही सुद्धा साधनात्मिकाच भक्ती आहे, वंदन करणं देवाला हे सुद्धा साधनात्मिकाच भक्ती आहे। आणि मग ज्यावेळेस पात्रता विकसित होते, एखादा मुलगा ग्रॅज्युएट झाला तर आता नोकरी लागण्याची शक्यता आहे, ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याने एखादी परीक्षा उत्तीर्ण झाला तर त्या माध्यमातून त्याला कुठेतरी जॉब मिळणार आहे, त्याला संबंध निर्माण होणार आहे। तसं अर्चन, वंदन आणि पादसेवन ही भक्ती केल्यानंतर त्या भक्ताच्या अंगी जी विकसित झालेली पात्रता आहे त्या पात्रतेचा परिणाम म्हणून त्या भक्ताला भगवंताशी संबंधित होता येतं। ते तीन प्रकारचे संबंध आहेत, एकतर तो भगवंताचा दास होईल दास्य भक्ती करून, एकतर तो भगवंताचा सखा होईल सख्य भक्ती करून, किंवा तो भगवंताशी ऐक्य होईल आत्मनिवेदन रूप भक्ती करून। आता या भक्तीचा जरा बारकाईने विचार सांगतो। श्रवण भक्ती जी पहिली भक्ती आहे, नुसतं ऐकलं तरी सुद्धा उद्धार होतो। सम्राट परीक्षित शुक महामुनींच्या समोर बसलाय, तक्षक नाग 7व्या दिवशी येऊन दंश करणार आहे, मृत्यू समीप आहे आणि मरणासन्न जीवाने ज्याचं मरण आजपासून 7व्या दिवशी आहे त्याचा उद्धार व्हावा अशी त्याच्या अंतःकरणात तळमळ असल्यावर काय साधना करावी असा प्रश्न त्यांनी शुक महामुनींना केला। गंगेच्या तटावर प्रायोपेशन म्हणजे उपवासाचं व्रत, अनशन व्रत धारण करून तो बसलेला। परीक्षित राजाला शुक महामुनींनी 7 दिवस पर्यंत श्रीमद भागवताची कथा सांगितली, ती कथा परीक्षितने श्रवण केली। 7व्या दिवशी तक्षक नाग चावण्याच्या आधीच त्याला सायुज्य मोक्ष मिळाला, तो भगवंताशी ऐक्य झाला। आणि जेव्हा तक्षक नाग चावला तेव्हा तो देहावर नव्हता, म्हणजे त्याची देहतादात्म्य वृत्ती खंडित झाली होती, तो मुक्त झाला होता, भगवंताच्या स्वरूपाशी ऐक्य झाला होता। नुसतं ऐकण्यानं सुद्धा मोक्ष आहे। श्रवणेची उद्धरला परीक्षिती 7 दिवसा मुक्ती परीक्षिता असं तुकोबारा वर्णन करतात। आणि मग महाराजांनी सांगितलं, श्रवणाचे मिसे बैसावे योनी साम्राज्य भुवनी सुखीनांदे। काही ना काही होत्या, नुसतं ऐकावं, ऐकता ऐकता मोक्ष मिळेल। दुसरी भक्ती सांगितली कीर्तन भक्ती, देवाचं कीर्तन करणं। कीर्तन करणं म्हणजे जगाला ज्ञान सांगणं असं नाही। कीर्तन करणं म्हणजे काय तर कीर्तन करणं म्हणजे देवाची कीर्ती गाणं। कीर्तिम गीयन्ते यत् स्वरूपाचं कीर्तन, हा देवाची कीर्ती गाणं याचं नाव आहे कीर्तन। कीर्तन चांगलं, कीर्तन चांगलं होय अंग हरिरूप, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू कलवतात हरी कीर्तनात, कलियुगा माझी करावे कीर्तन। अनेक प्रमाण सांगता येतील, पण विषय असा आहे की कीर्तनामध्ये देवाची कीर्ती गाणं किंवा ऐकणाऱ्या श्रोत्यांना देवाकडे नेणं, त्यांचं चित्त देवाच्या चरणाकडे लावणं हा कीर्तनाचा मुख्य आणि प्रमुख उद्देश आहे। बाकीचं काही कीर्तनाचं उद्दिष्ट नाही। कीर्तन ही कला नाही, कीर्तन हे समाज प्रबोधनाचंही माध्यम नाही। त्याला कोणी मानत असेल करत असेल तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे। ऐकणाऱ्या श्रोत्यांचं मन देवाच्या चरणावर कायमच लावण्यासाठी देवाची कीर्ती गाणं याचं नाव कीर्तन, बरं का। आणि असं जे कीर्तन आहे ते सगळ्यात आधी कोणी केलं असेल तर ते महर्षी नारदांनी केलं, ज्यांच्या गळ्यामध्ये वीणा आहे,
त्या विण्याचं नाव आहे देवदत्त. त्या विण्यावरती स्वरब्रह्मारूढ आहे. देवदत्त मिमां वीणां स्वरब्रह्म विभूषितम. स्वरब्रह्मारूढ आहे. त्या विण्याच्या झंकार झाल्याबरोबर, त्या ताऱ्यांचा झणकार झाल्याबरोबर स्वरब्रह्म उदयाला येतं. मग षडज असो, ऋषभ असो, गांधार असो, मध्यम असो, पंचम असो, दैवत असो किंवा निषाद असो, स्वर किती आहे? स्वर किती आहे? दोनच. एक स्वर आणि दुसरा बेसूर. खरे सूर दोनच. गाणारे गायक गातात तो सूर, आमच्यासारख्यांचा बेसूर. स्वराचे प्रकार 7. कोणते कोणते? सा म्हणा. सा, रे, ग, म. त्या गाण्यात फार ताकद आहे. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत आहे. मी किती अक्षर सांगितले? सा, रे, ग. जीवनात किती दुःख असू द्या, सगळे दुःख घालवतात हे 4 अक्षर. सा, रे, ग, म. सारे गम मिटाते हैं. कौन से अक्षर? सा, रे, ग, म. एवढी गाण्याची ताकद आहे बरं का. गाणाऱ्यांचं मोठेपण सांगतोय. तुकोबराज सांगतात, माझ्या मुखानं मी देवाची कीर्ती गावी, माझी वाणी तुझे वर्णी ऐसे देई प्रेम. दुसरं काही नको. मला स्वर कमी जास्त असेल, नाही जरी तुझं मधुर उत्तर, दिलेला सुस्वर नाही देवे. नाही तयाविल भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं येईल तसं म्हणावं. देव काय फार स्वराची परीक्षा करत बसला नाही. साला षडज म्हणतात, रेला ऋषभ म्हणतात, गला गांधार म्हणतात, मला मध्य म्हणतात, पला पंच म्हणतात, धला दैवत म्हणतात, नीला निषाद म्हणतात. सारे ग म प ध नी. कोणा कुठून आणला? पहिल्यांदा झाला ना. ते पेटीवर अलंकारात वरचा सा आहे, कारण वरच्या सप्तकात जावं लागतं. सारे ग म प ध नी इतके 7 आहेत बरं का. पहिल्यांदा सा झाला. षडजच येतो. पहिला काय, शेवटचा काय, मधला काय, खर्जातला काय, मंत्रातला काय, तीव्रातला काय, मला तिकडे जायचं नाही. थोडक्यामध्ये नारदची गातात. नारदची जे गातात देवाची कीर्ती ते कीर्तन आहे. म्हणून कीर्तनकाराच्या गादीला आज सुद्धा कोणाची गादी म्हणलं जातं? नारदाची गादी. कारण सगळ्यात पहिल्यांदा जगात कीर्तन कोणी केलं असेल तर ते नारदजीने केलंय. जगामध्ये 2 परंपरा आहेत. बसून व्यासपीठावर जे ज्ञान सांगितलं जातं त्याचं नाव आहे प्रवचन किंवा कथा. तर तो व्यासांचा विस्तार आहे. बसून ज्ञान सांगणं ही व्यास पद्धती. आणि उभा राहून सगळे टाळकरी सोबत घेऊन गाऊन नाचून उड्या मारून आनंदानं गायनाचे उड्या आपुलिया मनाच्या आनंदी आवडीने ती कीर्तन पद्धती, ती नारदांची पद्धती याला नारद महर्षींचा अधिष्ठान आहे. चला पुढे जाऊ. त्याच्यानंतर वारकरी संप्रदायातले पहिले कीर्तनकार कोण, असा एक प्रश्न तुमच्या समोर ठेवतो. ज्याला जे आठवेल त्याने मनात आणा. वारकरी संप्रदायातले पहिले कीर्तनकार कोण? संप्रदायाचा पाया कोणी घातला? ज्ञानदेवे रचिला. पण माऊली पहिले कीर्तनकार नाही तर माऊलीने कीर्तन नंतर केलं. माऊलींच्या अगोदरचे कीर्तनकार म्हणजे वैष्णववीर संत श्रेष्ठ श्री नामदेवराय. नामदेवाचं कीर्तन पंढरीत व्हायचं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला. नामदेवराय हे सगळ्यात मुळातले पहिले कीर्तनकार आहेत. नामदेवरायानंतर ज्ञानोबारायांनी कीर्तन केले. नामदेवाच्या कीर्तनात ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभे. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला. अभंगाचं प्रमाण द्यायला माऊली आहे आणि त्या कीर्तनात देव नृत्य करतायत. असं ते कीर्तन नामदेवाचं होतं. त्याच्यानंतर हजारो लाखो कीर्तनकार झाले. मला त्यांच्याविषयी काही फारसं भाष्य करायचं नाही. मला सांगायचं हे आहे की कीर्तनाच्या द्वारे देवाची प्राप्ती होऊ शकते. नारदाला झाले, नामदेवराला झाले, स्वतः हनुमानजी सुद्धा उच्च स्वरामध्ये श्रीराम जय राम जय जय राम असा उच्च स्वरात नामघोष करतात. आणि मग हेच कीर्तन आहे. सततम कीर्तयन्तो मा यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तैसे कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामची नाही पापाचे ऐसे. तिसरी भक्ती स्मरण भक्ती आहे. देवाची आठवण करणं. कोणताही प्रसंग असू द्या, जीवनामध्ये सुख असू द्या, दुःख असू द्या किंवा या दोहोंच्या वेगळा मिश्र प्रसंग असू द्या, तिन्ही प्रसंगामध्ये देवाचं स्मरण करावं. आदि शंकराचार्य असं सांगतात, सुखावसाने इदमेव सारम दुःखावसाने इदमेव स्नेयम देहावसाने इदमेव जाप्यम गोविंद दामोदर माधवी. सुखाच्या
प्रसंगात देवाची आठवण करावी, दुःखाच्या प्रसंगात देवाची आठवण करावी आणि देह ठेवण्याच्या म्हणजे मृत्यूच्या प्रसंगात सुद्धा देवाची आठवण करावी. कारण मरताना ज्याला जे आठवतं त्याला ती गती प्राप्त होते. ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून मरणी दया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून मातेची स्मरावे सदा तुवा. काही माणसं म्हणतील महाराज मरताना देवाचं स्मरण केल्यावर मोक्ष मिळतो, मरताना देवाची आठवण केल्यानंतर माणसाला मुक्ती मिळते, मग मरताना आम्ही देवाचं स्मरण करू की? असं म्हणल्याने मरताना देवाची आठवण येत नाही येत बरं का. मरताना माणसाला काय आठवतं सांगू? आयुष्यभर जी गोष्ट आवडली आणि त्या गोष्टीची आवड शिल्लक राहिली तीच गोष्ट मरताना आठवते. ज्ञानोबराय सांगतात तुम्ही का जीविते अवसरे जे जया जीवी आवडो निवडे, मरणाची निमेरी फार हो लागे. जे जिवंत असताना अतिशय आवडलं त्याची आवड कायम राहिली, मरताना तेच आठवतं. म्हणून काय आवडावं, काय आवडावं माणसाला? आवडतो का तुम्हाला? मी तुम्हाला प्रश्न करतोय, आवडतो का देव? आवडतो का? नक्की बघा बरं, देव आवडतो ना? देव आवडायला पुण्य लागतं, बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली. अनेक जन्माचं पुण्य असलं तर देव आवडतो, आणि जो आवडतो आपण त्याच्या असतो तो आपला असतो. देव माझा मी, देव माझा मी, अजून एकदा म्हणा, देव माझा मी. नक्की ना? पक्का ना? बघा बरं, कीर्तन संपल्यावर घरी जायचे की नाही? म्हणणं सोपं आहे, देव माझा मी. आपण बाकीच्या गोष्टी आठवा, आपण म्हणतोय तोंडाने देव माझा मी देवाचा, असं म्हणू शकता तुम्ही, देव माझा मी घरचा. कारण माणसाची आवड कुठे? खरी आवड नाही. मीराबाई म्हणू शकल्या मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो न कोई, पण म्हणणाऱ्या कोण? मेरे तो गिरीधर गोपाल आपणही म्हणतो, पण दुसरं न कोई हे म्हणण्याची हिंमत आहे का आपल्याकडे? मला धनही नको, संपत्ती नको, कीर्ती नको, ऐश्वर्य नको, कुटुंबही नको, काहीच नको, न लगे मुक्ती धन असं म्हणण्याची ताकद आमच्या अंगी नाहीये. म्हणून आम्ही फार अलीकडे पडलो. आणि संतांची स्थिती किती उच्च आहे. संत हे केवळ निष्काम अंतःकरणाने देवाची सेवा करतात. कीर्तन भक्तीनंतर स्मरण भक्तीचा विशद व्याख्यान करतोय. पांडव इतक्या दुःखात होते पण देवाला विसरले का? पहाते पांडव परित्या देवासी. एवढ्या दुःखाच्या प्रसंगात पांडवांना देवाचा विसर पडला नाही. काय होतं माहितीये? दुःखात देव आठवतो माणसाला, सुखातच माणसं विसरतात. सुख आलं की विसरतात. सुखात जर आठवण केली तर मग देव ना दुःख येऊच देत नाही. कबीरजींचा एक दोहा असा पण आहे, ऐका. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, सुख में जो सुमिरन करे तो दुख काहे को होय. वाळीला मारून सुग्रीवाला राज्य दिलं प्रभू रामचंद्राने. किष्किंधा दिली, राज्याभिषेक लक्ष्मणाच्या हाताने केला आणि सांगितलं 4 महिने पावसाळा, आता सीतेच्या शुद्धीच्या कार्याला जायचं नाही. 4 महिने झाल्यावर पावसाळा संपल्यावर जायचंय, तोपर्यंत राज्य करा. आणि प्रभू राम आणि लक्ष्मण ऋषमुख पर्वताच्या गुहेत येऊन राहिले. सुग्रीवाला पत्नी मिळाली परत, राज्य मिळालं परत, संपत्ती मिळाली परत, ऐश्वर्य मिळालं. आणि भोग सुखात एवढा गुंतला की 4 महिन्यात एकदाही रामचंद्राच्या दर्शनाला सुद्धा आला. एकदाही नाही, जाऊ द्या दर्शनाला, देवाला पत्र सुद्धा पाठवलं नाही. पत्र सुद्धा, पत्र आता आजकाल पत्र येतच नाही कुणाचं. आजच्या भाषेत सांगू का, साधा मिस कॉल पण नाही केला. हे कळतं आता नवीन पिढीला. देवाची आठवणच नाही ना, कारण सुख आलं देवाला विसरला. प्रभू रामचंद्र 4 महिने होऊन गेले, देवाच्या लक्षात आलं. लखनजीला म्हणतात, लक्ष्मणा माझा निरोप घेऊन जा, सुग्रीवाला सांग. काय सांगू देवा? ज्या भाताड्यात या बाणानं वाळीला मारलं त्या भाताड्यात तोच बाण अजून शिल्लक आहे म्हणून सांग. आता देव एवढ्या क्रोधात म्हणल्यावर लक्ष्मणजीची तर आग प्रचंड आकाशाला. लक्ष्मणजी निघाले तावा, डोळ्यातून जणू काय आगीच्या ज्वाळा निघतात. पाया पडला तर शिरेचं चूर्ण होतं, अंगाचं वारं लागलं तर झाडं उपटून पडतात. एवढ्या रागात
पण राजे लोक हुशार चतुर बुद्धिमान त्याची गुप्तचर संघटना होती. जरांनी जेव्हा सांगितलं महाराज लखनजी पधार रहे बड़े गुस्से में दिख रहे बाकी आप जा, त्याच्या लक्षात आलं लक्ष्मण येतोय, रागात आहे. आता लक्ष्मण हा कुणाचा अवतार आहे? शेषनागाचा आहे. बरं लक्षात ठेवा, लक्ष्मण कुणाचा अवतार आहे? आणि शेष नागाला राग आल्यावर नाग काय करतो? आपली फणा काढतो. तसेच लक्ष्मण जे होते घाबरला, बायकोला पुढे केलं, म्हणजे पुढे होय ना, ती म्हणजे मला काय कळेल, आप पुढे तर होय, मला काय कळलं ना काय करावं ते. घाबरलेला, पण तेवढ्यात हनुमानजी आले. जय श्रीराम. लक्ष्मणजी या ना, हाताला धरून पलंगावर बसवलं, पंचकावर बसवलं. आता लक्षात घ्या, बसवणं का गरजेचं होतं? रागामध्ये नाग फणा काढतो, पण नागानं जर फणा काढलेली खाली पडली, एकदा फडी खाली पडली की नागाचा राग कमी झाला. मग खाली बसवणं गरजेचं होतं. लक्ष्मणाला खाली बसवलं की लक्ष्मणाचा राग कमी झाला. मग देवाचा निरोप सांगितला भले, पण हनुमानजीने सांगितलं 4 महिने सुग्रीव कामात होते रामाच्या. सगळी सैन्याची जमवाजमव चालू होती, तुकड्याचे वाटप चालू होतं. सुग्रीव खुनवून हनुमानजीला कधी कुठं केव्हा, मी तर घराच्या बाहेरच निघलो नाही. हनुमानजीने गप्प बस, मी करत होतो ना काम, मी सांभाळतो, तू गप्प बस, नाही तर शिक्षा होईल. अर्थ लक्षात घ्या, सुख आलं सुग्रीव देवाला विसरला, पण पांडव दुःखातही विसरले नाही. आपण कधीच देवाला न विसरणं ही एक भक्ती आहे, आणि या माध्यमातून आपण भक्तीमध्ये प्रवेश करू शकतो. चौथा प्रकार आहे अर्चन भक्ती, देवाची पूजा करणं. काही माणसं देवाची पूजा करायला आळस करतात. आता आज सगळ्यांनीच केली म्हणा, कारण आज मार्गशीर्षातला पुन्हा अजून एकादशी आहे ना, आणि आजच्या एकादशीचं नाव काय म्हणते? सफला. आज एकादशी केली की मनोरथ सगळे सफलच. म्हणून आजची एकादशी, पुन्हा गुरुवार, पुन्हा मार्गशीर्ष, पुन्हा सप्ताह चालू, सप्त्याचा 3रा दिवस. त्याच्यामुळे इथं सगळ्यांनी केली असेल, पण पूजा करणं गरजेचं आहे. माणसं बहाणे करतात, त्यातले पुरुष मंडळी बरं का, त्यांना म्हणलं ना देवपूजा करा, वेळ नाही, काम आहे, व्याप आहे, मित्राने बोलवलंय, बाकी व्यर्थ गप्पा करायला वेळ आहे की नाही, चौकात बसायला वेळ आहे, याची त्याची उनी दोन्ही काढायला वेळ आहे, नको त्याचा काट्या पिटायला वेळ आहे, मॅच पाहायला वेळ, पण देवपूजा करायला वेळ. बहाणे सोडा, रोज देवपूजा केली पाहिजे, म्हणजे केलीच पाहिजे. हे बघा, शेत पाहायचं असेल तर आधी पेरावं, उगवल्यास पाहायला जावं. पेरोनी शेता जाईजे, पूजोनी देवो पाहिजे. देवाची पूजा करणं आवश्यक, त्या पूजनात फार सुख आहे. व्यासांचं मत आहे देवाची पूजा करणं म्हणजेच भक्ती. पूजा विश्वानुराग इति पराशर्यः. नंतर आहे देवाला वंदन करणं, देवाला नमस्कार करणं. किती सोपं आहे, काही नाही ना. भावे तुळशी जवळ पाणी जोडा, हात जोडायचे, नमस्कार करायचा. एवढं नमस्कार केलं तरी भक्ती होते. नमस्कार करत जावा. घरातून बाहेर निघताना देवघरात नमस्कार करून निघायचं, घरात आल्या आल्या देवघरात नमस्कार करायचा. एवढं जरी केलं तरी सुद्धा आपल्यासाठी सध्या पुरेसं आहे. पुढचं अजून वाढवत राहा. पहा, महाभारतात देवाला प्रणाम करण्याचं किती पुण्य सांगितलं. एक श्लोक सांगून जातो, ऐका. एकोपि कृष्णस्य कृत प्रणामो दशाश्वमेधावभृतेन पुण्यः दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रणामेन पुनर्भवामि. देवाला एकदा प्रणाम करणाऱ्याला एवढं पुण्य मिळतं की 10 अश्वमेध यज्ञ करून आवभृत स्नान करणाऱ्याला जे पुण्य मिळत नाही, ते पुण्य भगवंताला एकदा नमन करणाऱ्याला मिळतं. पण नमन मात्र अंतःकरणातून पाहिजे, तिथे मन उरू नये. न मन, नमन शब्द पुन्हा एकदा ऐका. न मनाची उन्मनी साधावी, आणि मग ते नमन आहे, तो प्रणाम आहे. असा नुसता प्रणाम केला तरी मुक्त होतो. नंतर पादसेवन, चरणाची सेवा. चरणाची सेवा. प्रभू रामचंद्राला गंगा पार करायची होती. आता पलीकडे जायचं कसं? जहाज मिळत नव्हती. जहाजेश्वर गंगेच्या पार कसं जात आहे? सोबत कोण होता? निषादराज गुहक. निषाद राजाला सांगितलं, गुहक महाराज देखिए कोई जहाज मिल जाए तो. सगळीकडे फिरले, कोणी येणार, फक्त एक माणूस सोबत खाली मान घालून दिसला. त्याला म्हटले, चल रे बाबा, जहाज घेऊन प्रभू रामचंद्राला गंगा पार करायची इच्छा आहे. त्याने सांगितलं, मी येणार नाही म्हणून सांगा, जावा. आता बघा ना, मुद्दामून येणार नाही म्हणून सांगा म्हणजे काय? तो आला, प्रभू रामचंद्राला सांगितलं, देवा एक जहाजवाला आहे, पण तो म्हणतो मी येणार नाही.
म्हटले त्याला घेऊन ये. गुहत गेला, त्याला घेऊन आला. रामप्रभू समोर उभा टाकला. रामाने सांगितलं आमची विनंती आहे, आम्हाला कृपा करून गंगेच्या पलीकडच्या काठावर नेऊन सोडा, जाणं गरजेचं आहे, माझा वनवासाचा काळ चालू आहे वगैरे वगैरे. त्याने सगळं ऐकून घेतलं आणि सांगितलं तुमचं नाव राम आहे ना? म्हटलं हो माझं नाव राम आहे. तुमच्या वडिलांचं नाव दशरथ आहे ना? ते म्हणले हो. तुमच्या आईचं नाव कौशल्य आहे ना? देव काय म्हणले हो. मग तुम्ही माझ्या जहाजीत बसू नका. का बरं? का बरं नको बसू? म्हणजे तुमच्या पायाची धूळ एका दगडाला लागली तर दगडाची काय झाली? शिळा होती, मनुष्य झाली, दगडाची स्त्री झाली. आता तुमच्या पायाची धूळ जर माझ्या जहाजाला लागली आणि माझ्या जहाजाची जर स्त्री झाली तर एकतर माझी रोजीरोटी उडाली ती उडाली आणि त्या स्त्रीला सांभाळा कोणी? एक आहे तिनेच नाकी नऊ आणले. असं काही माझ्या जहाजात येऊच नका तू. ते म्हणले बाबा रे असं काही नाही, माझ्या पायाची धूळ लागली की लगेच स्त्री होते असं कोणी सांगितलं? झाली का नाही? अहिल्या झाली का नाही दगडाची स्त्री? ते झाली ना. मग काय सांगावं बरं? रामाने सांगितलं असं करतो म्हणे, माझे पाय स्वच्छ धुतो मग तुझ्या जहाजात बसतो. मग तर झालं ना. म्हटले तुम्ही मोठे माणसं देवा, मोठ्यांचा काय भरोसा, आम्ही गरीब माणसं. तुम्ही नीट पाय धुवाल नाही धुवाल, कडी कोपऱ्याला कुठं धूळ मळ राहिली, माझ्या जहाजाचं वाटोळ झालं तर? म्हटले मग काय म्हणतोस? म्हटले काही नाही, तुमचे पाय मला धुवू द्या, तुमचे पाय मला धुवू द्या स्वच्छ, मग तुम्हाला जहाजात बसू देतो. एवढंच पात्र आणलं, देवाला उभं केलं, पात्रामध्ये पाणी आणलं आणि पाण्याने तो जहाजवाला, त्याचं नाव होतं केवट, अतिशय प्रेमानं पाय धुवू लागला. ताट छोटस होतं, देवाचे पाय लडखडायला लागले, कारण छोट्या ताटात उभं राहायचं कसं. देव म्हणू लागले अरे केवट मी डगमगतोय, माझा तोल जातोय, मी पडेल ना. केवटाने सांगितलं समुद्र मंथनाच्या वेळेस मंदराचल पर्वत पाठीवर धरला तेव्हा तोल गेला नाही आणि माझ्या दासाच्या छोट्या ताटात उभारताना तोल जातो. म्हणजे जाऊ द्या, असं करा तुमचे दोन्ही हात माझ्या डोक्याला धरा, म्हणजे तुम्हाला आधार मिळेल आणि मला. याचं नाव केवट आहे, चरणाची सेवा करतो केवट, अति सप्रेम. आणि मग गंगेच्या पाण्याने नाही, डोळ्यातल्या अश्रूने केवटाने प्रभूचे पाय धुतले. याला पादसेवन भक्ती म्हणतात, चरणाची सेवा. आणि सगळ्या संतांनी हीच सेवा सांगितली, चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरी भक्तीचा सातवा प्रकार दास्य भक्ती. पडेल ती सेवा करावी, सेवेसाठी रात्रंदिवस पळावं. काही माणसाला सेवाच नाही करावं वाटत, आले ना असे हात बांधून उभे राहते. त्यांना म्हणलं ना सतरंग यात्रेच्या आत्रा, त्यांना म्हणलं वाढायचे, वाढायला दुसऱ्याला सांगणार, कमी पडलं ना पंक्तीत म्हणणार तिकडं कमी पडलं, पण हे टोपलं कधी उचलणार नाही. टोपलंवर खातील पण उचलणार कधी नाही. सेवा म्हणली की जीवावर येतं काही जणांचं, जीवावर आलं तरी सेवा करा. तुका म्हणे करा सेवा, आणि आले जीवावरी तरी सेवा करणं आवश्यक आहे. सेवेला न म्हणू नये. दास्य भक्ती हनुमानजीने केली, जगात हनुमानजी सारखा दुसरा दास झाला नाही. रामरायाच्या सेवकां शरण आलो म्हणे, चला पुढे जाऊ. देवाची सख्य भक्ती. अर्जुन देवाचा सखा. ज्यावेळेस विश्वरूप दर्शन दाखवलं त्यावेळेस अर्जुन घाबरलाय आणि हात जोडून म्हणतो देवा सखेति मत्वा प्रसभं यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेति. देवा आजपर्यंत मी तुम्हाला मित्र मानत होतो, मेहुणा मानत होतो, पाहुणा मानत होतो, आज कळालं तुम्ही परब्रह्म भगवंत आहात, मला क्षमा करा बरं. कधी तुम्हाला एकेरी नावाने ए कृष्णा, ए यादवा, ए मित्रा असे हात मारले असे, मला क्षमा करा. या 11व्या अध्यायात अर्जुनाने क्षमा मागितली, कारण अर्जुनाचं आणि कृष्णाचं नातं हे सख्याचं आहे. गोपाळांचं आणि कृष्णाचं नातं हे सख्य भावातलं आहे. उद्धवाचं आणि कृष्णाचं नातं सख्य भावातलं आहे. आणि त्याच्याही वरती एक भक्ती आहे जिथे भगवंताशी एकरूपता आहे, जिथे भगवंताला आपलं अंतःकरण समर्पित केलं. ते कसं समर्पित केलंय तर त्या अंतःकरण समर्पित करण्याच्या पाठीमागची भावना, वृत्ती, समर्पण फार वेगळं आहे. तच्चित्तात तद्गत प्राणा बोधयंत परस्परम मच्चित्तामदत प्राणा. भगवंत म्हणतात दुसरीकडे चित्त नाही, चित्त देवाकडे. चित्ते मीची झाले
प्राण देवाला अर्पण केले. प्राणी मियाची धारे जीव मरो विसरले बोधाची आभले. ज्ञानोबा सांगतात अशी समर्पित वृत्ती ज्यांची आहे त्यांनी आत्मनिवेदन भक्ती केले. जसं ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबा शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत श्रेष्ठ श्री नामदेवराय सावता महाराज चोखोबा महाराज सेना महाराज ही सगळी संत मंडळी ही भगवंताला समर्पित अंतःकरणाने भक्ती करणारी. म्हणून यांची भक्ती ही आत्मनिवेदन पर भक्ती आहे. 9 प्रकारची भक्ती मी तुम्हाला सांगितली. पण भक्ती तरी नेमकं काय भक्ती? भक्ती म्हणजे सर्वस्वी भगवंताला समर्पित होणं. दुसरं काही भक्तीचं नाव नाहीये. भक्ती त्यालाच म्हणावं की ज्या स्थितीमध्ये देहाचा आणि संसाराचा विचारच नाही. भक्ताईचे जाना जे देही गेले आशा पाश. घर संसाराची चिंता नाही. गोरोबा काका चिखल तुडवताना पांडुरंगाचं भजन करत होते. स्वतःचा बाळ चिखल तुडवताना पायाखाली येऊन तुडवल्या गेला तरी भजनात एवढे तल्लीन आणि मग्न राहिले की त्या मग्नपणामध्ये तल्लीनपणामध्ये तो बाळ चिखलात तुडून मृत्यू झाला याचा सुद्धा भान गोरोबा काकाला राहिलं नाही. एवढी तल्लीनता, एवढं भगवंताशी ऐक्य होणं ही भक्ती आहे. भगवंताशिवाय दुसरं काहीही प्रिय वाटू नये. देवाशिवाय दुसरा कोणताही प्राधान्यक्रम जीवनात असू नये. देवापेक्षा महत्वाचं जीवनामध्ये दुसरं काहीच असायला नाही पाहिजे. मग तुम्ही म्हणाल महाराज संसार करावा की नाही, पोट भरावं की नाही, ते भरावंच लागेल. पोटापुरते काम बरी अगत्य तो तेवढ्या पुरता प्रपंच. पण हेतू भगवंताकडं, इच्छा भगवंताकडं, आवड भगवंताकडं, तल्लीनता भगवंताकडं, त्याचं नाव भक्ती आहे. आणि अशा भगवंताकडे आम्ही फक्त भक्ती मागणार, सेवा मागणार. असं म्हटलं जगद्गुरु तुकोबारांना प्रश्न केला, महाराज तुम्ही ज्या भगवंताला भक्ती आणि सेवा मागताय त्या भगवंताला भक्ती आणि सेवाच का मागताय? त्या भगवंताकडे दुसरं काही देण्यासारखं नाहीये का? महाराजांनी सांगितलं हो, तो द्यायला गेल्यावर त्याच्याकडे द्यायला काय नाही, तो काहीही देऊ शकतो. कारण रिद्धी सिद्धी त्यांच्या दासी आहेत. अभंगाच्या
दासी त्या भगवंताकडे न्यून काय आहे, कमी काय आहे, ज्याचा उल्लेख करतानाच उपनिषदांनी शांती पाठातच असं म्हटलंय, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णं उदच्यते पूर्णस्य पूर्णं आदाय पूर्णं एव अशिष्यते. जो अधिष्ठान रूपात पूर्ण आहे, अध्यस्त रूपात पूर्ण आहे, अधिष्ठान अध्यस्त भेद रहित पूर्ण आहे आणि भेदातीत विलक्षण स्वरूपात पूर्ण आहे, त्या भगवंताकडे काय उणे असेल, काय उणे तयापासी. आता तुम्ही विश्वनाथ अभंगाचे चरण आहे ना, त्याच्यात तुकोबाराय म्हणतात काय उणे तुम्हापासी, मी तो अल्पची संतोषी, तो वेगळा वेगळं चरण आहे, पण तुम्ही जरा जास्त पाठवत असल्यामुळे काय उणे तुम्हापाशी होतं कधी कधी म्हणणाऱ्याचं होऊ द्या, काय हरकत नाही. मला सांगायचं आहे भगवंताकडे काय काय नाही असा प्रश्नच नाही. तुम्ही जे जे काही आहे म्हणाल, जी जी कल्पना कराल, ते सगळं भगवंताकडे आहे, तो द्यायला समर्थ आहे, तो काहीही देऊ शकतो. काय काय देऊ शकतो भगवंत, त्याचं दातव्य काय आहे, त्याचं दातृत्व केवढं आहे भगवंताचं, याच्याबद्दल ऋग्वेदामध्ये एक चिंतन आलं. ऋग्वेदातील सप्तम मंडलातल्या षष्ठम वर्गातला ये जेम्स लाइक स्ट्रक्चर जो हैं ये लाइन अप करने पे तो 9 है, लेकिन जब इन्हें साइड किया जा रहा है तो ये 8 रह जा रही हैं. कोई एडिटिंग नहीं है, कोई इफेक्ट नहीं है, मैं कंफ्यूज हूँ, आप बताओ कैसे हुआ. ये जेम्स लाइक स्ट्रक्चर जो हैं ये लाइन अप करने पे तो 9 है, लेकिन जब इन्हें साइड किया जा रहा है तो ये 8 रह जा रही हैं. कोई एडिटिंग नहीं है, कोई इफेक्ट नहीं है, मैं कंफ्यूज हूँ, आप बताओ कैसे हुआ. ये जेम्स लाइक स्ट्रक्चर जो हैं ये लाइन अप करने पे तो 9 है, लेकिन जब इन्हें साइड किया जा रहा है तो ये 8 रह जा रही हैं. कोई एडिटिंग नहीं है, कोई इफेक्ट नहीं है, मैं कंफ्यूज हूँ, आप बताओ कैसे हुआ. ये जेम्स लाइक स्ट्रक्चर जो हैं ये लाइन अप करने पे तो 9 है, लेकिन जब इन्हें साइड किया जा रहा है तो ये 8 रह जा रही हैं. कोई एडिटिंग नहीं है, कोई इफेक्ट नहीं है, मैं कंफ्यूज हूँ, आप बताओ कैसे हुआ. ये जेम्स लाइक स्ट्रक्चर जो हैं ये लाइन अप करने पे तो 9 है, लेकिन जब इन्हें साइड किया जा रहा है तो ये 8 रह जा रही हैं. कोई एडिटिंग नहीं है, कोई इफेक्ट नहीं है, मैं कंफ्यूज हूँ, आप बताओ कैसे हुआ. ये जेम्स लाइक स्ट्रक्चर जो हैं ये लाइन अप करने पे तो 9 है, लेकिन जब इन्हें साइड किया जा रहा है तो ये 8 रह जा रही हैं. कोई एडिटिंग नहीं है, कोई इफेक्ट नहीं है, मैं कंफ्यूज हूँ, आप बताओ कैसे हुआ. ये जेम्स लाइक स्ट्रक्चर जो हैं ये लाइन अप करने पे तो 9 है, लेकिन सांगितलं पहा, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होत जात असे, एका तासात करोडो वेळेस हे जग घडतंय, पुन्हा देव नष्ट करतोय आणि हे त्याला दान देण्याची क्षमता त्याच्यात आहे, त्याच्यात सामर्थ्य आहे. जर ब्रह्मांड द्यायला बसलाय, विश्वच दान करायला बसलाय, तर त्या भगवंताचं सामर्थ्य काय असेल, त्याच्याकडे कमी काय असेल, काय उणे तयापासी. आता हे झालं सूक्ष्म बुद्धीसाठी, पण स्थूल बुद्धीचा माणूस एवढा मोठा विचार करू शकत नाही. अमृतानुभवामध्ये ज्ञानोबा यांनी ओळी सांगितलं, माऊली काय सांगतात, तैसे विश्वपणे विश्वचालकत्वे विश्वधारणत्वे स्वभाव परत्वे देणे आधी जो आयशा दातयाच्या ठाई दातव्य ते आधीही केही नाही आणि स्वरूपापासून पाही वेगळी कची नसे, ते सर्वही जो दाता तो सद्गुरु तत्वता. या संपूर्ण विश्वाची विश्वाकारता ज्याने संकल्पाने निर्माण केले आणि ज्याचा संकल्प रहित झाला की विश्वाभासाची यथावत नित्य निवृत्ती होते, त्या सद्गुरूचं दातृत्व किती मोठं असेल, त्या भगवंताचं दातृत्व किती मोठं असेल याचा अंतपार सांगता येत नाही. पण हे सगळे विचारले हे सूक्ष्म बुद्धीसाठी. किंवा भागवतामध्ये अजून एक श्लोक आहे, पंचमस्कंदामध्ये सुतजी महाराजांनी शौनकादी ऋषींना सांगितलेला श्लोक आहे. श्लोक असा आहे, यच्चयावत् सृष्टयाः पुरः विद्वांसः याचितः याचनात् न्यूनत्वं दातव्यात् महदत्वं यस्यात् परस्वभावतरो नान्यथुस्ति कृपालुनः. या भगवंतासारखा कृपाळू नाही, मागायला येणारा याचक कधीही कमी मागणार आहे, पण हा दाता असा मोठा आहे की जे मागितलं त्याच्या कमीत कमी 1000 पटीने जास्त देईल. ध्रुवाने बापाच्या मांडीवर बसायचा अधिकार मागितला होता, ध्रुवाला काय दिलं, आढळपदी बाळ बैसविला ध्रुव अक्षयपद दिलं. उपमन्यूला वाटीभर दूध मागितलं होतं, उपमन्यूला काय दिलं, क्षीराचा सागरू वाटीभर मागितलं होतं. देव म्हणाले बाळा जास्त माग, तो म्हणला देवा 2 वाट्या द्या. कोण म्हणलं, उपमन्यू. आता बाळांचं काय, त्यांच्या बुद्धीनं काम असतं. देव म्हणले असं नाही बाबा, तुला 2 वाट्यात भागेल, पण मी ब्रह्मांडाचा मालक, जगाचा जगदीश्वर. माझे सीआर खराब होतात ना,
यार कळतात ना, सर्व्हिस मध्ये जे आहेत त्यांना कळतात लवकर. माझं रेकॉर्ड खराब होते ना, तू जास्त मागतो मला काय गडबड नाही. लेकरांचे विचार वेगळे, आपले विचार लेकरांच्या युक्त्या असतात. आता आजकाल ऑनलाईन शाळा चालू आहे का, झाली ऑफलाईन चालू झाली का, मागं होती ना ऑनलाईन चालू. सगळी पोरं शाळा कशावर शिकत होते माहितीये, मोबाईल शिकत होते का काय करत होते त्यांना माहिती. एका पोराचा क्लास चालू होता, मोबाईल असा ठेवला होता, गुरुजी तिकडून शिकवत होते, पोरग इकडून ऐकत होते. गुरुजी तिकडून म्हणत होते या प्रश्नाचं उत्तर दे. भूगोलाचा क्लास चालू होता आणि टुंड्रा प्रदेशाचं क्षेत्रफळ किती आहे असं विचारलं होतं. टुंड्रा प्रदेश माहित आहे, कुठं माहित आहे, आपण कुठं भूगोल एवढं गांभीर्याने शिकलोय. आपल्याला आपल्या गल्लीच्या बाहेरचं भूगोलच फार अवघड आहे. टुंड्रा प्रदेशाचं क्षेत्रफळ किती सांग, तिकडून गुरुजी मध्ये पोरग हुशार, पोरग म्हणते आ आ आ, बाप मध्ये काय झालं, आ आ रेंज येईना गुरुजी, नेटवर्क केलं. बाप म्हणते अरे फुल नेटवर्क आहे, असं काय करतो. ते म्हणलं फुल नेटवर्क आहे ना, त्या प्रश्नाचं उत्तर. पोरांची बुद्धी असते काय, कुठवर करणार त्यांचं वेगळंच आहे. कसं मागायला काय मागणार, छोटा बाळ उपवण्याचं वय किती, 5 वर्ष. त्यांनी मागितलंय घागरभर दूध द्या. देवाने सांगणारे घागरभर काय म्हणतो. मग तेव्हा असं करा, माझ्या दारात एक रांजण आहे. रांजण माहिती आहे, रांजण तुमच्याकडे काय म्हणतात, रांजण. आजकाल ते सिंटॅक्स म्हणा घे, आता कुठे रांजण वगैरे काय, पूर्वी रांजण भरून द्या. त्याने सांगितलं, देव म्हटले अरे जरा जास्त माग. म्हणलं 2 रांजण भरून. देव म्हणले बाबा जरा जास्त माग. त्याने सांगितलं देवा ह्याच्या पुढे मला कळत नाही, तुम्हाला जितकं द्यायचंय तुमच्या हिशोबाने. देवाने सांगितलं मी तुला दुधाचा समुद्र देतो. काय देतो, भगवंताचं माप आहे, समुद्राचं माप आहे, आणि मागणाऱ्याचं माप हे वाटीचं माप आहे. लक्षात ठेवा, त्याच्या एवढा दयाळू, त्याच्या एवढा कृपाळू. आणि एक सांगतो, तुम्ही कोण्याही भावाने जातो उद्धार करायलाच बसलाय. पुतनेनं विष नेलं होतं मारायला, तिला सुद्धा सायुज्य मुक्ती दिली. एवढा दयाळू कृपाळू आहे, त्याच्या एवढा दाता असा मिळणारच नाही. आणि मग स्थूल बुद्धीच्या माणसाला कळावं म्हणून रिद्धी सिद्धीचा विषय काढला. रिद्धी सिद्धीच्या सूक्ष्म बुद्धीच्याला कळाला आतापर्यंत जे बोललो, पण इथून पुढचा विषय स्थूल बुद्धीच्या माणसाला आहे. कारण माणसं 2 प्रकारचे जगामध्ये, एक ज्ञानी आणि दुसरे बोला ज्ञानी आणि 2च गट आहेत ना, ज्ञानी आणि आपण कोणत्या गटातले, काय भानगड जाईल विचारतोय, आपण कोण्या गटातले सांगतो बरं का. जे ज्ञानी आहे ते स्वतःला कधीही ज्ञानी मानत नाहीत. आणि आश्चर्य सांगू, जे अज्ञानी आहेत ते स्वतःला कधीही अज्ञानी मानत. हे किती विचित्र आहे. ज्ञानी लोक स्वतःला ज्ञानी मानत नाहीत मान्य, पण अज्ञानी सुद्धा स्वतःला अज्ञानी मानत. समजा आता मला कोणी अज्ञानी म्हणलं तर मला सहन होईल का, मला वाटेल वा मला कसं अज्ञानी म्हणतो, मला तर फार कळतं. आणि आहे का अज्ञानी, हे अज्ञानी माणसाची दशा आहे. एवढं विचित्र आहे. आपण आहोत अज्ञानी, पण मी अज्ञानी आहे स्वीकारायला तयार. आणि ज्ञानीचंही तसंच आहे, जे ज्ञानाच्या सिद्धावस्थेला पोहोचले, ज्यांच्या ठिकाणी ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी उरली नाही, ज्ञाताच ज्ञेयम तथा ज्ञानम प्रत्यया नास्ति तत्वतः, अशा विशुद्ध बोध स्वरूपामध्ये ज्यांची प्रतिष्ठा झाली, जे ब्रह्मसाक्षात्कारी आहेत, त्यांनी सांगितलं आम्हाला ज्ञानी म्हणू नका, आम्ही ज्ञानी नाही. त्यांनी वेड्याचं सोंग घेतलं, चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेपन मिरवी जगा माझी. आता ज्ञानोबरांची भाषा, वाचस्पतीचे निपाडे आथिली प्रज्ञा दयाशी जोडे परी, वेडीवे माझी तडे महिमे भेने, कुठे माझी महिमा वाढवणे म्हणून वेड्याचं सोंग घेतलं जातं. ही संतांची स्थिती आहे. तुकोबराय कधी स्वतःला जगद्गुरु तुकोबराय म्हणाले, जाऊ दे जगद्गुरु कशाला, श्री संत तुकोबराय सुद्धा म्हणाले, तुकोबराय सुद्धा म्हणाले, तुकाराम महाराज सुद्धा म्हणाले. काय म्हणाले मग, प्रत्येक अभंगाच्या शेवटी काय आहे गाथ्यात, कोण म्हणे, श्री संत तुकाराम म्हणे आहे का, जगद्गुरु तुकोबराय म्हणे आहे का. मग काय म्हणे आहे, तुका एकेरी 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 नाव, आपलं नाव भास्कर असलं तर भास्कर, एकेरी नावाचा उल्लेख आहे. कुठे स्वतःला मान लावून घेतला नाही.
आणि हे ज्ञानीचं लक्षण आहे. अमानित्वम अदंभित्वम, कुठला मान लावून घ्यायचा नाही, कुठला दंभ करायचा नाही. तुकोबराय म्हणतात हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची. त्या अष्टमहासिद्धी कोणत्या आहेत? नाव ऐका, नावच ऐका. आता मिळणं तर सोपं, नाव ऐका. अनिमा, महिमा, लघिमा, ईशिता, वसिता, प्राप्ती, प्राकाम्या आणि कामवसायिता. किती झाल्या? मोजल्या तरी 8, नाही मोजल्या तरी 8च सांगितल्या. बरं ऐका परत एकदा, अजून एकदा ऐका. अनिमा, महिमा, लघिमा, ईशिता, वशिता, प्राप्ती, प्राकाम्या आणि कामवसायिता. किती झाल्या? आता बघा, अनिमा म्हणजे काय सांगतो? अणुपेक्षा लहान होता येतं, अणुपेक्षा सूक्ष्म होता येतं, त्याचं नाव अनिमा. लघिमा, लघिमा कशाला म्हणायचं? कवाट न तोडता, दरवाजा न उघडता, भिंतीतून मध्ये जाता येईल, भिंत न पाडता. लाघव, त्याला लाघव म्हणतात. देवाला असं म्हटलं, ऐसा लाघवी तू कळा सूत्र धारी. ते लाघव आहे, काही न करता सर्व करणं. लघिमा. महिमा, किती मोठा एक होता येतं. सोसा नावाच्या राक्षसीच्या समोर जेव्हा हनुमानजी गेले, तिनं 32 योजन मुख असं हा केलं होतं. हनुमानजी 64 योजन रूप धारण केलं. त्याला म्हणतात महिमा सिद्धी. ईशिता, सृष्टीवर नियंत्रण करणं. त्यांना पाऊस पाडायचा असेल, त्यांनी सांगितलं वर्षाम कुरुमे म्हटल्यावर पाऊस चालू. त्या सिद्ध योग्याने जर पाऊस सुरू असलेला बंद करायचा असेल आणि त्या योगीने जर सांगितलं वर्षा स्तंभ स्तंभ म्हटल्यावर पाऊस बंद. एवढंच काय, गाय आणि वाघ एकमेकाचे वैरी पण एकत्र पाणी पितात, त्याचं नाव ईशिता. सृष्टीवर नियंत्रण. वशिता, शत्रू सुद्धा हात जोडत येतो. वशीकरण संज्ञिता हा असं म्हटलेलं आहे. प्राप्ती, इच्छा केल्याबरोबर समोर वस्तू हजर. प्राकाम्या, कुणीही कामना करावी ह्याने पूर्ण करावी. काम वसायिता, स्वर्गातल्या सर्व सुविधा असलेल्या दिव्य विमानात विहार करता येतो. एवढ्या सगळ्या अष्टमहासिद्धी. पण नुसत्या सिद्धी आहे का? नाही, काही उपसिद्धी आहेत. भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये 24 सिद्धीचं वर्णन आहे. तिथं उपसिद्धीचं वर्णन करताना शुक महामुनी सांगतात, एक आहे परकाया प्रवेश सिद्धी, एक आहे दूरदर्शन सिद्धी, एक आहे दूरश्रवण सिद्धी. इथं बसल्या बसल्या जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात घडणारी घटना इथं बसून बघता येते, त्याला दूरदर्शन सिद्धी म्हणतात. तुम्ही म्हणाल त्याच्यात काय नवलं, इथं बसून आम्ही अमेरिकेतल्या बातम्या बघतो. तसं नाही. विदाउट एनी इंटरनेट, विदाउट एनी सॅटेलाइट, विदाउट एनी डिव्हाइस ऑल्सो. फक्त डोळे झाकून बसायचं आणि जगातलं कुठलंही काही पाहायचं. साता समुद्रा पलीकडे देखिजेल, का मुंगीचे मनोगत ओळखिजेल. ही ती सिद्धी आहे. अशा अनेक सिद्धी आहेत. ती सिद्धी भगवंताच्या दासी आहेत चरणाच्या. ज्या योगीला जेव्हा जायचंय तेव्हा जाऊन मिळतात आणि त्याचं पुण्य खातात. म्हणून सिद्धीच्या मागे जाऊ नये. नाथबाबा सांगतात, सिद्धी लावी पिसे पूर्णतया उसे मेलेला जवसे पाणी काही. किंवा ज्ञानोबा सांगतात, रिद्धी सिद्धी निंद्या बगीचं अंजवत्या परमानंदी. त्या रिद्धी सिद्धीचा तो मालक आहे भगवंत, त्याच्याकडे ऊन काय असणार आहे. मग त्या भगवंताला आम्ही भक्तीच मागणार आणि ती भक्ती आम्हाला मिळावी म्हणून आमच्याकडे काय तयारी पाहिजे, तर आम्ही भगवंताला समर्पित असलो पाहिजे. काय अर्पण केलं पाहिजे ते तिसऱ्या चरणात मागतो.
अर्पण. काया देवाला समर्पित करायची. कशी समर्पिली काया, दुसरं काही करायचं नाही. भगवंताच्याच कडे आपल्या कायेचे सगळे इंद्रिय लागले पाहिजे. डोळ्याला देवाचं रूप आवडावं, कानाला देवाची कीर्ती आवडावी, आणि हाताने देवाची टाळी वाजवावे, पायाने देवाच्या कार्यात चालावं, पांडुरंगाच्या वारीत चालावं, हे असं देवाकडे लावावं बरं का. आता ऐका, वाचा कशी अर्पण करायची. समर्पिली वाणी पांडुरंगी घेतो. दादा ताकद द्यावर का 10 मिनिटं मी तुमच्या सोबत 10 मिनिटात जाणार आहे. जरा घेत द्या. विठ्ठल विठ्ठल वाणीच्या द्वारे भगवंताच्या चिंतनाशिवाय दुसरा विषयच बोलायचा नाही. जिथं बसल तिथं देवाची कीर्ती बोलावी, देवाविषयी बोलावं. संसाराच्या गोष्टी बोलायच्या नाही. म्हणजे संसाराच्या गोष्टी किती उघडल्या किती पाजळल्या तरी काही एक अर्थ. किती संसारिक गप्पा मारल्या तर उद्धार होईल का? काही त्याच्यातून मार्ग निघेल का? काहीच निघणार नाही. त्याच्यामुळे वाणी देवाला अर्पण करायचे आणि मन देवाला अर्पण करायचं. 9व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक पहा गीतेचा. मन्मन्ना भवमत भक्तो मध्याजिमाम नमस्कुरु मामे वैश्यस्य युक्त्वैव मात्मानं मत्परायणः. माऊली सांगतात, माझे ज्ञानुसंधाने देख संकल्प जाळणे निश्चेक मध्याजी हे चोख या नाव. भगवंताला आपलं अंतःकरण समर्पित करणं हे काया वाचा मनाने देवाला आपण आपलं समर्पित करून घ्यावं. देवाशिवाय दुसरं काही आवडू नये. मी वाचुनी काही आणि गोमटेची नाही ऐसा निश्चयोची जी हितयाचा केला. असं ज्याचं अंतःकरण भगवंत समर्पित झालेलं आहे, अशा भक्ताच्या सगळ्या इच्छा भगवंत पूर्ण करतो. धरलेली तर करतोच, पण न धरलेल्याही इच्छा पुरवी धरावी ते होय भक्ती केला तैसा. काही इच्छा नाही धरली तरी त्यांच्यासाठी जे जे अनुकूल करता येईल ते सगळं काही भगवंत करतोय. आणि एक सांगू, सध्याच्या काळात एवढं पाप चालू आहे, एवढं दुराचरण, एवढा भ्रष्टाचार, एवढे व्यसन, एवढं वाईट वागणं चालू आहे, तरी सुद्धा हे जग का चालतंय माहितीये? कुठंतरी हे संत भगवंताला प्रार्थना करतात, देवा सगळ्या जगाला सुखी ठेवा. आणि ते देवाला ऐकावं लागतं म्हणून आपण सुखी आहे. कळते का काय बोलतोय? हे जग त्या महात्म्यांमुळे. गाय दूध देते, घरच्या सगळ्यांचं भागतं दुधाचं, पण देते कोणासाठी? हे ब्रह्मांड जे देवाने आजपर्यंत सांभाळलंय ते ब्रह्मांड सांभाळण्यासाठी नाही, साधू संतांसाठी हे जग सांभाळ. एवढं लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. आता बोलण्यासारखं माझ्याकडे खूप आहे, कारण तो सगळ्या सृष्टीत व्यापला. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचाह जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृहत् कस्यचित् धनम्. संपूर्ण सृष्टीला व्यापला. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव, सगळं ब्रह्मांड त्याने व्यापलंय. कणाकणात, अणुअणुमध्ये, रेणुरेणूमध्ये, अणुरणीयान, महतोमह्यान, सर्व व्यापक आहे. अशा भगवंताचं हे सगळं चिंतन सांगायला आपल्याला कितीही बोललं तरी वेळ अपुराच पडणार आहे. पण आपल्या कीर्तनाचे वेळ मगाच संपून गेले. घड्याळाकडे बघा, 11:30 झाले. म्हणजे इथल्या घड्याळाकडे बघा म्हणतोय बरं मी. 11:30 झाले. त्याच्यामुळे आता जास्त विस्तार मी करत बसणार नाही. परंतु आपल्या या वर्षे रोहा या ठिकाणी सुरू असलेला हा हरिनाम ज्ञानयज्ञ सोहळा, केलेले हे सुंदर भव्य दिव्य असं आयोजन आणि उपस्थित सर्व हरिभक्तीपरायण महाराज मंडळी, आमचे बापू महाराज, पुरुषोत्तम महाराज, पाटील महाराजांची उपस्थिती आहे. तर फार काही बोलत नाही, पण सप्ताहाचा परिणाम असा की मला असं वाटतं की जरी काही माळकऱ्यांची संख्या थोडीफार कमी असली तरी ह्या सप्ताहामध्ये अजून काही माळकरी वाढतील अशी माझी अपेक्षा आहे. माळकरी वाढणं म्हणजे काय सांगू का तुम्हाला? ह्या जगामध्ये अनेक गोष्टीचा प्रचार चालू आहे, पण धर्माचा प्रचार जर नाही केला तर चुकीच्या गोष्टीचा प्रचार बंद राहणार आहे का? म्हणून धर्माचा प्रचार करणं गरजेचं आहे. इतका भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी जो आयोजित केला पंचक्रोशीच्या वतीनं, हा भव्य दिव्य सोहळा पाहून असं वाटतंय की मी या वर्षे रोहामध्ये नाही तर आळंदी पंढरपूरच्या वारीत आहे. असा हा भव्य दिव्य सोहळा इथे संपन्न होतोय. खरं म्हणजे हा सगळा परिसर छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगडाचा परिसर आहे. स्वराज्याचे संस्थापक, स्वराज्य निर्माते, हिंदू धर्माचा सर्वश्रेष्ठ राजा आणि सगळ्या जगाला स्वराज्य काय असतं हे दाखवून देण्याची दिशा ज्यांनी दिली असे छत्रपती शिवाजी महाराज. जगात अनेक राजे होतील, झाले, आले, गेले,
पण जसं सूर्याला दुसऱ्या कुणाचीच उपमा देता येत नाही, तसं या सगळ्या जगातला खरा तेजस्वी तारा म्हणजे छत्रपती शिवराय. आणि त्या शिवरायांच्या या रायगडाच्या मातीमध्ये होत असलेला हा सप्ताह सोहळा, त्यातले त्यात हा रोहा परिसर म्हणजे विद्वत वृंद परमपूजनीय वैकुंठवासी पांडुरंग शास्त्री आठवले महाराज यांची ही पावन भूमी आणि अशा या संत महात्म्यांच्या भूमीमध्ये संपन्न होत असलेला हा सोहळा खरं म्हणजे अतिशय आनंद वाटावा असं हे सर्व सुंदर नियोजनातली सगळीच मंडळी या ठिकाणी आदरणीय असतातच आहे. पण सगळ्याच मंडळीच्याकडे पाहता असं वाटतंय की या सप्ताहाला पाहून, या धाटव पंचक्रोशीला पाहता, या सप्ताहाला पाहता आम्ही सगळ्या महाराष्ट्रात जातो फिरतो, पण असा सप्ताह अख्ख्या महाराष्ट्रात दुसरीकडे नाही. एवढा आनंदाचा उत्सव आणि उत्साह तुमचा पाहून खूप मलाही आनंद वाटला. मला या ठिकाणी बोलावलं याबद्दल आभारी आहे. तरुण युवकांना माझे हात जोडून नम्रतेची विनंती आहे, सगळ्यांनी व्यसन सोडा, दारू पिणं, जुगार खेळणं अशा गोष्टी त्याग करा, मांसाहारी सोडा, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, वारकरी संप्रदायाचे विचार अंगीकार करा आणि काही नाही झालं तरी कमीत कमी अशा कार्याला सहकार्य करा. सहकार्य नाही केलं तरी अडचण आणू नका. इथं कोणीच आनंद नाही, हा त्याच्यात विशेष आनंद आहे. या ठिकाणी विशेष अशी ज्यांची उपस्थिती आहे, मी पहिल्यांदा आलो त्याच्यामुळे सगळे नाव पाठ नाही, पण क्षमा मागून विशेषतः ज्यांचं सहकार्य या सप्ताहासाठी असतं आणि आहे असे आमचे आदरणीय मधुकर शेठ पाटील साहेब, या रायगड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष असलेले मधुकर पाटील साहेब, तसंच ज्यांची विशेष वंदनीय उपस्थिती असेल पुरुषोत्तम महाराज पाटील बापू, तसंच हा फिरता सप्ताह आहे त्याच्यामुळे पंचक्रोशीतली सगळीच मंडळी, आप्पा महाराज ओंगले असतील, ज्यांच्यामुळे या ठिकाणी आम्हाला येण्याचा योग आला असे आमचे वारकरी संप्रदाय भूषण संकेत भैया खेरडकर यांनी हा या ठिकाणी येण्याचा आमचा योग आणला. मराठवाड्यात एवढ्या दुरून आम्ही या ठिकाणी आलो. जवळपास 12 तासाचा प्रवास आहे आणि उद्या सकाळी मला 10चं कीर्तन, पण तरी पण मी जाणार आहे तिकडे. काला आहे पण जाणं होईल, थोडा वेळ जास्ती घेतला. बोलता बोलता 2 मिनिट असे आमचे वारकरी संप्रदाय भूषण संकेत भैया खेरडकर या गावातील हे म्हणजे कांबळे साहेब, आमचे चेतन दादा ओंगले, नितीशजी पावशे, दिनेश शेठ पाशेलकर, संजय दादा मोरे, भाऊ महाराज दळवी, पांडुरंग महाराज दळवी, आता सगळ्यांची नावं काय घेणं शक्य नाही. आमचे साऊंडवाले दादा, आमचे इकडे मृदंगाचार्य महाराज आणि हा सगळा संपर्क ज्यांच्या माध्यमातून आला असे आमचे बंधुतुल्य हरिभक्ती परायण मृदंगाचार्य राहुल महाराज टाकळीकर यांची या ठिकाणी उपस्थिती आणि उपस्थित तुम्ही सर्व भाविक भक्त, आबाल वृद्ध, माता माऊली महिला मंडळ, तरुण युवक मंडळ, वरसेगाव आणि धाटव पंचक्रोशीची ही सगळी मंडळी, सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात नमस्कार वंदना. सर्वांना एकच विनंती आहे, संतांचे विचार अंगीकारा. संतांनी सांगितलेल्या परोपकाराच्या, करुणेच्या, दयेच्या, क्षमेच्या मार्गावर चाललात, जर जीवनात शांतीचा अंगीकार केला, पांडुरंगाचं स्मरण अंतःकरणात ठेवलं आणि ज्ञानोबा तुकोबाच्या विचारावर श्रद्धा ठेवली तर तुमचा निश्चित उद्धार होईल, याच्या शंकाच नाही. आणि म्हणून या वारकरी संप्रदायाच्या विचारावर आपल्या सर्वांनी श्रद्धा ठेवावी. पुन्हा एकदा बोलवल्याबद्दल हार्दिक आभारी आहे. सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी, माऊली ज्ञानोबाराजे तुकोबारा, ग्रामदेवता झरेमरे मातेच्या चरणी समर्पित. वाणीला विडा तुम्हा सर्वांचा दास, सेवक आणि पाईक म्हणून तेथ माझे जीवनले पाईक पण विठोबा कुमारी दया
ज्ञानेश्वर
6 वाजता ग्रामस्थांनी इथं मंडळ जमायचं आहे, दिंडी काढायची आहे, समाप्ती करायची आहे.